महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामधली। कारण मराठा आरक्षणासाठी आपण बघतोय की अनेक मागण्या ज्या आहेत त्या चालढकल सरकार करते। यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाने अर्धनग्न आंदोलन केलं। यावेळेला त्यांनी सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन सुद्धा केलेलं आहे। ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या ठिय्या आंदोलनामध्ये मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब पुडेकर यांचाही सहभाग आहे। गेल्या 3 दिवसापासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आणि हे आंदोलन चालू असताना आम्ही अलग अलग पद्धतीच्या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। काल बघितलं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला। आज अर्धनग्न होऊन बोंब मारून या सरकारनं जे फसवे आश्वासन आम्हाला दिले होते ते यांचा चेहरा खरा उघडा चेहरा अर्धनग्न होऊन आम्ही आज या मराठा समाजासमोर मांडत आहोत। नाही, हे सरकार गांभीर्याने घेत नाही, मागचं सरकारी गांभीर्याने घेत नव्हतं। 4 वर्ष झाले 42 बांधवांनी बलिदान दिलं तरी या सरकारला जाग येत नाहीये। म्हणजे मराठा समाजाला केवळ मूर्खात काढण्याचं काम हे सरकार करतंय। 42 बांधवांना सरकारी नोकरी देतो, आर्थिक मदत करतो, तरी देखील करायला तयार नाहीयेत। म्हणजे आम्ही करायचं का? 4 वर्षापासून नुसतं लढाई द्यायचं, आंदोलन करायचे, बलिदान द्यायचं। त्यामुळे या सरकारला आज आम्ही उघडा पाडलेलं की मराठा समाजाला तुम्ही काहीच दिलेलं नाही। दरम्यान औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाकडे सरकारने सहानुभूतीपूर्वक पाहायला हवं असं मत व्यक्त केलेलं आहे संभाजीराजे छत्रपती यांनी। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारनं गांभीर्याने घेऊन लक्ष दिलं पाहिजे असं सुद्धा ते म्हणाले। जसं छत्रपतींच्या स्वराज्यासाठी मावळ्यांनी बलिदान केलं तसंच हे समाजासाठी केलेलं बलिदान असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी आपलं जीव दिला होता, आपलं बलिदान दिलं होतं, त्याचप्रमाणे 350 वर्षाच्या नंतर आज आपल्याला ह्याच मराठा समाजासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे। म्हणून माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना राहणार आहे, कुठलंही सरकार असो, की ह्यांच्या घराण्यातल्या लोकांना तुम्ही नोकऱ्या द्यायला पाहिजे। तुम्ही अनेक ठिकाणी रोजगार निर्माण करता, मग ह्यांना तुम्ही काय देऊ शकत नाही। यानंतर जाऊयात बेळगावच्या मनगुती गावामध्ये। कारण मनगुती गावामध्ये आता सध्या तणावपूर्ण शांतता आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पुतळा बसवण्याचं आश्वासन दिलेलं आहे, मात्र तरी सुद्धा गावामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। न्यूज 18 लोकमत बेळगावच्या मनगुती गावामध्ये पोहोचला असून पाहुयात ग्राउंड झिरो रिपोर्ट थेट मनगुती गावातून। मी सध्या आहे मुंबई बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर, महामार्ग क्रमांक 4 अशी त्याची ओळख आहे। हा जो माझ्या मागचा रस्ता दिसतोय हा बेळगावकडून येणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला अगदी लागूनच अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हे मनगुती गाव आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला। आणि आता तर आश्वासन तर दिलं आहे, पण आत्ता आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त या गावच्या वेशीवरच तैनात करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक पोलिसांसोबत कॅमेरामन देखील ठेवण्यात आलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी केली जाते, कारण शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता, पण नंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलं। पण गावामध्ये कुणीही घुसू नये यासाठी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आपण बघतोय गावच्या वेशीवर अशा पद्धतीनं तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण मनगुती गाव हे अजूनही दहशतीखाली आहे असं म्हणता येईल। कारण यापूर्वी ज्या वेळेला मग 1 नोव्हेंबरची घटना असेल, काळ्या दिनाची, किंवा ज्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांची आंदोलनं झाली होती, त्यावेळेला मोठ्या संख्येनं कानडी पोलिसांनी ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता। आणि अशा पद्धतीचंच एक जी दडपशाही आहे ती या गावच्या वेशीवर पाहायला मिळते। नेमकं गावात वातावरण काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत। आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर मनगुती गावातल्या महिलांनी आंदोलन केलं होतं। कानडी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। नेमकं या गावातल्या महिलांचं म्हणणं काय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। खरं तर आज मनगुती गावामध्ये आल्यानंतर येळूरच्या घटनेची आठवण झाली, कारण संचारबंदी सदृश्य असं वातावरण या गावामध्ये पाहायला मिळते। शेकडो पोलीस तैनात आहेत। या सगळ्या महिला आहेत या मनगुती गावातल्या, ज्यांनी काल आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनावेळी ते दडपण्यासाठी लाठीहल्लाही केला ना। काल काय परिस्थिती होती? काल तरी गंभीर परिस्थिती होती, पण आम्ही मराठी लोक एवढं शांत राहिलो की कोणतेही दंगा नाही। आम्ही शांतपणानं महाराजांना बसवायचा प्रयत्न केलो। कानडी लोक आमच्या महिलांना लाठीचार्ज केले, पण आमच्या मनात कुठली कानडी वगैरे मराठी असं काही भेदभाव नाही। आम्ही सगळ्यांनी एकत्र आहे म्हटलं, पण कानडी लोक आम्हाला विरोधच केली। कायमच आम्हाला मराठी लोकांना त्यांनी टॉर्चर करायला, त्याने हित आता पण
महिलांवरती हल्ला केला त्यांनी. आम्हाला संरक्षण द्यायला हवा. ओके, तुम्ही एवढे पोलीस कधी गावात बघितले होते? नाही आधी यायच्या आधी कधी नाही बघितलं ते. बरं, काय आहे मनात नेमकं भीती आहे पोलीस इतक्या प्रमाणामध्ये बघून? पोलिसांचं भीती आहे, पण खरं असं वाटतं की पोलिस सगळे ते कानडी लोकांवर मिळतात, आमचं काही नाही ऐकत ते लोक, असं वाटते आम्हाला. हां, भीती वाटते कारण येळूरमध्ये घटना घडली होती, तुम्हाला माहिती असणार. घरात जाऊन पोलिसांनी मारलं होतं महिलांना, लहान मुलांना. हो, ती भीती आहे सगळ्यांना, ती भीती आहे आम्हाला. म्हणून त्याच्यासाठी तर आपण काल आंदोलन मागं. तुम्हाला आश्वासन दिलं हे खरं आहे का? 8 दिवसात पुतळा बसवला जाणार? हो, हे आश्वासन दिले खरं आहे आमच्या. मात्र तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हेच आहे की तिथं जिथं आहे ना शिवाजी पुतळा तिथंच बसवायचा आहे, सन्मानाने बसवायचा आहे. बरं, तुम्ही काय सांगाल मावशी, का पुतळा पाहिजे असं वाटतं तुम्हाला? का म्हणताना आम्हाला बी सगळ्या लोकांनी पाहिजे आहे ते, हाय त्या जाग्याला बसाय पाहिजे. आणि नाही बसला तर काय करणार मग? नाही बसला तर मला काय तिने कुठं बसू त्यात तेच बघायचं की. बरं, आंदोलन करणार? बरं, कालच्या आंदोलनात तुम्ही पण होता? सगळी होताच की आम्ही. बरं, इतकं वय झालेलं आहे, भीती वाटत नाही मावशी? भीती कशाची वाटणार? बरं, तुम्हाला वाटत नाही? सगळे आता भीती वाटत नाही मावशी? पण काल किती पोलीस होते आणि आज पण किती आहेत गावात? आज लय आहेत, काल कमी होते. काल पण होते, आज पण होते. बरं, आम्ही नाही घाबरणार, कारण की आमच्या रक्तातच आहे मराठे, मर्द मराठे म्हणायचं. आमच्या मावळ्यात ज्या शिवाजी महाराजांनी एवढ्या देशासाठी लढले, त्यांनी मावळ्यासाठी लढले, त्यांनी कुणा जाती भेदासाठी लढले नाहीये. मग आम्ही तरी का घाबरू? शिवाजी महाराज नसतापैकी त्यांचे मावळे उभा राहत, आम्ही लढणारच. जोपर्यंत शिवाजी महाराज त्या जागेला उभा राहतील तोपर्यंत आम्ही लढणारच. आमचा जीव गेला तर पण आम्ही हरकत नाही, पण मराठी, मर्द मराठी म्हणून आम्ही लढणारच. मला सांगा, महिलांच्या या प्रतिक्रिया आहेत, पुरुष मंडळी पण किंवा तरुण मुलं पण काल आंदोलनात होती काय आणि त्यांची भूमिका काय? राजे आहे, आम्ही जय बोने जय शिवाजी, आम्ही शिवाजींच्या पाठणच आहे. आम्हाला काही देणं लागणे, आमचं आराध्य दैवत आहे, आमचं आराध्य दैवत आहे काय. आम्ही त्याच्याबद्दल काय हे नाही, आम्हाला कसं आम्हाला आमचं दैवत हे पाहिजे. आमचा जीव गेला तर हरकत नाही, जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्हाला आमचं दैवत हे पाहिजेच. अगदी ह्या सगळ्या मराठी भाषिकांच्या, मनगुत्ती गावातल्या लोकांच्या ह्या सगळ्या भावना आहेत. आहे तिथं पुतळा कुठल्याही परिस्थितीत बसला पाहिजे, हीच त्यांची मागणी आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, मनगुत्ती, बेळगाव. आपण बघितलं मनगुतीच्या गावकऱ्यांची काय भावना आहे. दरम्यान या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. कर्नाटक सरकारचा सगळीकडेच निषेध होताना दिसतोय ही घटना घडल्यापासून. बुलढाण्यातल्या संग्रामपूरमध्ये सुद्धा कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. संग्रामपूरमधल्या मुस्लिम तरुणांनी कर्नाटक सरकारचा निषेध केलेला आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करत बुलढाण्यातल्या संग्रामपूरमधल्या मुस्लिम तरुणांनी आंदोलन केलं. मुस्लिम तरुणांनी कर्नाटक सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवाजी महाराजांचा पुतळा तत्काळ बसवण्याची मागणी या मुस्लिम तरुणांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, सरकारचा पुतळा यानंतर जाऊयात मराठवाड्यामध्ये, कारण औरंगाबाद, नांदेड आणि हिंगोलीमध्ये आता अँटीजेन टेस्ट सुद्धा सुरू केलेले आहेत आणि या सगळ्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. कोरोना झालेला आहे किंवा नाही, कोरोनाची लागण झालेली आहे किंवा नाही याची जलद तपासणी राज्य सरकारने अँटीजेन टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्ट या 2 चाचण्या करण्याचा निर्णय राज्य सरकारनं 26 तारखेला घेतला होता. आता या चाचण्या राज्यभर सुरू होत आहेत. अँटीजेन टेस्ट बरोबरच अँटीबॉडीज टेस्ट करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. काही ठिकाणी राज्यात कंटेनमेंट झोन आहेत आणि तिथे रुग्ण वाढीचं प्रमाण सर्वाधिक आहे. अशा ठिकाणी एखाद्याला संसर्ग होऊन गेला आहे का नाही हे तपासण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट करता येणार आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये सुद्धा गल्लीबोळात जाऊन महापालिका नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट करताना दिसते. या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. औरंगाबादमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि मृत्यूदरही अत्यंत कमी झालेला. त्यामुळे आता महानगरपालिकेने थेट गल्ल्यांमध्ये जाऊन अँटीबॉडी चेकिंगला सुरुवात केलेली आहे. आपण गणेश कॉलनीमध्ये आहोत, बघतोय आपण की महानगरपालिकेचा स्टाफ जो आहे पूर्णपणे घरोघरी जाऊन जागृती करतो. अँटीबॉडी चेक काय असतं याबद्दलचं समजून सांगताय आणि एकंदरीतच अनेक टीम अशा पद्धतीच्या करण्यात आलेल्या ज्या घरोघरी जाऊन जे आहेत नागरिकांशी थेट संवाद साधतात आणि अँटीबॉडीजचे त्यांना महत्त्व समजून सांगतात. महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर या ठिकाणी आहेत आणि त्या स्वतः गल्लोगल्ली फिरून जे आहे नागरिकांची जागृती आणि अँटीबॉडीज चेकिंगसुद्धा या ठिकाणी करत आहेत. मॅडम, काय अडचणी येतात, लोक समजून घेत आहेत का घाबरले आहेत? आमचं टेस्ट करायला आज 20 टीम निरनिराळ्या भागातनं गेलेले आहे.
पण काही भागातनं असं आढळून येते की आम्हाला रिफ्युजलही बघायला मिळते की आमच्याकडे यायचं नाही. ते करोना नावानेच त्यांना एक जी भीती आहे की आपल्याला पुन्हा पॉझिटिव्ह आलं तर आयसोलेशन, क्वारंटाईन, कंटेनमेंट. पण त्यांना आपण खूप समजावून सांगतोय की ह्याच्यात कोणतंही आयसोलेशन, क्वारंटाईन नाही. यामध्ये उलट तुम्ही पॉझिटिव्ह आलात आणि तुमच्या शरीराचा हा चांगला रिस्पॉन्स आहे की ज्याच्याने तुम्ही असिम्प्टोमॅटिक असून पॉझिटिव्ह होऊन आजच्या घडीला तुम्ही हेल्दी आहात. तर काही ठिकाणी बरंच असं हे आहे. पण मग त्याच्यामध्ये काही जणांना पटतंय, पण काही जण अजूनही त्याला नकार देत आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यानंतर बघूया पुढची बातमी. आपण बघतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणावर लाईट बिल आलेलं आहे आणि याच विरोधामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी षण्मुखानंद एस यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं. राज्य सरकारनं वीज बिलं तत्काळ माफ करावीत, अन्यथा राज्यभर वीज बिलं न भरण्याची मोहीम हाती घेऊ आणि सरकारशी असहकार आंदोलन पुकारू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. राज्य सरकारनं लॉकडाऊन काळातील नागरिकांची वीज बिलं माफ करावीत यासाठी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते ND पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातील धनगर समाज आता एका मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. कारण कोरोनामुळे अगोदरच सगळे व्यवसाय, शेतकरी, मेंढपाळ हे सगळे अडचणीत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता वनविभागानं सुद्धा मेंढपाळांवर चराई बंदी घालण्याचे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे मेंढपाळ बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना पोटावरून या सगळ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. धनगर मेंढपाळ बांधवांना शस्त्रास्त्र परवाना देणं या आणि इतर मागण्यांसाठी आज शिव अहिल्या शासन संघटनेनं वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. तर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वेळप्रसंगी उपोषण करणार असल्याचं सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जाऊयात कोकणामध्ये, कारण कोकणामध्ये आता गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर मुंबईतले चाकरमानी कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्यामुळे बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. कोकणातला सर्वात महत्त्वाचा असणारा गणेश उत्सव आता काहीच दिवसावरती येऊन ठेपला आहे आणि चाकरमानी मात्र आता गावाकडे दाखल होत आहेत. आता जर का बघितलात तुम्ही तर ह्या चाकरमान्यांनी आता ह्या गावामध्ये यायला सुरुवात केली आहे. अनेक गावामध्ये आता चाकरमानी येऊन दाखलसुद्धा झालेत. आता बाजारपेठेमध्ये सुद्धा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. गणेश उत्सवाची तयारी आता धूमधडाक्यात सुरू झाली आहे. हे सगळे दृश्य मी आपल्याला दापोली बाजारपेठेमधले दाखवतोय. दापोली बाजारपेठेमध्ये अनेक चाकरमान्यांनी, अनेक गावातल्या लोकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. हीच गर्दी पुढील काही दिवस असणार आहे. जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोनाने थैमान घातलंय. आता दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे मृत्यूचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. मात्र असं असलं तरी चाकरमानी आता कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. चाकरमान्यांनी आता शहरातल्या बाजारपेठा फुललेल्या आहेत. आता खरेदीसाठी आपण गर्दी पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये आता गणेश उत्सवाची तयारीसुद्धा सुरू आहे. मात्र सरकारने चाकरमान्यांना मोठा दिलासासुद्धा दिला आहे. त्यांच्यासाठी बसची सोय करण्यात आली आहे. काही दिवसातच आता चाकरमान्यांना घेऊन कोकणामध्ये रेल्वेसुद्धा येणार आहे. त्यामुळे सरकारने ही जी सोय केली त्या सोयीमुळे आता चाकरमान्यांचा गणेश उत्सव चांगला होणार आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण जरी वाढत असले तरी सरकारने दिलेल्या दिलासामुळे आता कोकणातल्या चाकरमान्याचा गणेश उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा होईल हीच अपेक्षा आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा श्रावणीमधल्या तिसऱ्या सोमवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. तिसऱ्या श्रावण सोमवारी सुद्धा दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्र्यंबकेश्वरमध्ये शेकडो वर्षांची प्रदक्षिणेची परंपरा आहे. मात्र कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. मंदिर परिसर 2 किलोमीटर अंतरावरून बंद करण्यात आलाय. तर प्रदक्षिणा मार्गावरही पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.